महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण आपल्या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय। तर एक सामाजिक परिवर्तन आणि त्या सामाजिक परिवर्तनाला इतिहास आहे, ज्या इतिहासाकडे आपण या निमित्तानं जाऊया। 11 तारखेला आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी जयंती साजरी केली आणि 14 तारखेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। हा योग असा आहे, गुरु आणि शिष्य ज्या सामाजिक परिवर्तनामध्ये भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आणि ज्या रूढी परंपरा अंधश्रद्धा अज्ञान या एकूणच त्या वातावरणामध्ये समाजानं कोणत्या दिशेला जायला पाहिजे, समाजानं कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे, शिक्षणातून ज्ञानातून प्रगती साधली पाहिजे, म्हणून फुले दाम्पत्य एका काळामध्ये समाजाच्या विविध समस्यांवरती लढत होतं। त्यानंतर त्यांना ठोस तालीम आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे विचार आणि कार्य या ठिकाणी समाजासमोर मांडले। स्वतः बाबासाहेबांनी मोठा संघर्ष त्यांच्या पूर्ण जीवन क्रमामध्ये घेतला। बाबासाहेबांनी विद्यार्थी म्हणून जे कष्ट घेतले ते कष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना परिचित आहे, आपण त्या बाबतीत अभ्यास केलाय। इयत्ता 12वी आणि प्लस आता तुमचं फर्स्ट इयर, तुमचं सेकंड इयर, आपण सर्वजण विद्यार्थी आहात आणि या भारत वर्षामध्ये शिक्षण घेत असताना फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे जे विचार आहेत, हे विचार या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या रक्ताच्या शेवटच्या कणापर्यंत असणं गरजेचं आहे। याचं कारण आहे की हा समाज, भारतीय समाज रूढी परंपरा वर्णवाद या गर्तेत सापडलेला समाज होता आणि या गर्तेतून, या अज्ञानातून बाहेर येण्यासाठी अनेक महापुरुषांनी या ठिकाणी संघर्ष केला। आज तुम्ही आम्ही या ठिकाणी राज्यघटनेच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला मिळाले, आपण स्वातंत्र्य भारतात राहतोय, स्वातंत्र्य उपभोगतोय, आपल्याला अनेक शिक्षणाच्या संधी आहेत, अजून त्या संधी मिळवायच्या आहेत, अनेक प्रगतीचे मार्ग आहेत, ती प्रगती अजून आपल्यापर्यंत यायची आहे। हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जो काही रस्ता आहे, जो प्रकाश आहे, जो दीप आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। खरं तर महिलांच्या बाबतीत हिंदू समाज असेल, मनुस्मृती नावाच्या ग्रंथाच्या आधारित शूद्र आणि स्त्रिया यांच्या बाबत अतिशय म्हणजे त्या अज्ञानातून लादलेले नियम होते, मनुस्मृती जाळली, त्या नियमांना या ठिकाणी बाबासाहेबांनी तिलांजली दिली। ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब त्या समितीवर गेले, त्यावेळेस बाबासाहेबांनी महिलांसाठी सगळ्यात जास्त काम केलं, कारण एक महिला या ठिकाणी देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे।